भिंगारे तिने हा केक कापावा. पाणी पिला तो यार. आणि ते केक कापायच्या अगोदर सर सागर सर आपको यहाँ तक हम ला पाएंगे क्या सागर सर. तर तुम्हाला थँक्यू. केक काटायच्या अगोदर माझं कर्तव्य आहे, आपल्यामध्ये एक सागर दुधाणे नावाचं एक वादळ बसलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी असो, पीक विमाचा विषय असो, एवढे शेतकऱ्यांचे मुद्दे ते स्वतःच्या खर्चाने, इतके शेतकऱ्यांसाठी एवढा युवा म्हणजे आपल्या आयुष्याचं त्याने राखरांगोळी करून टाकली. इंजिनियर होता, नोकरी सोडसाड करून तो शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटत आहे. कोणाच्या खिशातून कधी चाराने मागत नाही, एवढं शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. एवढा दिलदार मनुष्य, एवढा यंग मनुष्य शेतकऱ्यांसाठी काम करणारा शेतकरी क्रांती सेनेचे ते मला वाटते पदाधिकारी आहेत. आणि त्यांचे दोन्ही जे काय म्हणतात त्याला कमरेचे जे बॉल्स असतात ते रिप्लेस झाले आणि ते आता इथे आले आहे. ज्यांचे बॉल रिप्लेस झाले ते पण इथे आहे आणि ज्यांनी बॉल रिप्लेस केले ते पण इथे आहेत. ते दोन्ही गृहस्थ इथे आहेत आणि मला अत्यंत आनंद आहे की मी या लोकांचं स्वागत करू शकून राहिलो. मी विनंती करतो नासरे मॅडमला की त्यांनी शॉल आणि एक बुका, शॉल बुका सगळे रेडी ठेवा. आपल्याला सागर दुधाणे सर जर इथे येऊ शकले नाही तरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि ते खूप वेळचे बसले आहेत, त्रासात बसले आहेत, त्यांचं ऑपरेशन झालं आहे तरी कन्सेप्ट स्कूलच्या कार्यक्रमाला सर मला यायचंच आहे तर ते आलेत. मला फार आनंद आहे की अशा परिस्थितीतही आमच्याशी जीवाला जीव लावणारे लोक आहेत आणि त्यांचं तसं शिक्षण संस्थेशी काही नातं नाही आहे, पण एकच नातं आहे की शेतकऱ्यांसाठी काही करू शकतो का. सागर भाऊंच्या माध्यमातनं आज तुमच्या साक्षीने या लेकराला पाहून, सागर दुधाणे या माणसाला पाहून, यंग पोरगा आहे, माझ्यापेक्षा मला वाटते वयाने अर्धाच आहे, पण तो वयाने अर्धा आहे पण मी जरा स्मार्ट दिसतो, त्याच्यापेक्षा यंग दिसतो. तर सागर दुधाणेकडे सगळ्यांनी कॅमेरा करावा, सागर दुधाणे साहेबांकडे कॅमेरा करावा. सागर दुधाणे सर जर आपण हात वर करू शकले, स्क्रीनवर सागर दुधाणे सब दिसत आहेत. सागर दुधाणे ज्या ताकदीने, ज्या मनाने, तनमन धनाने शेतकऱ्यांसाठी काम करतो, ते वारंवार शेतकऱ्याचे पोरं असतील तर जरा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे या माणसाकरिता. थांबा, सांगतो मी कधी वाचवायचं आहे. मी विनंती करतो माननीय कराळे सर यांना की त्यांनी सागर दुधाणे साहेबांचं, अरे 2 व्हॉलेंटियर जा रे बेटा, समोर आणा, इथे सरांना गाडी आणा, सरांची जा रे, 2 जण जा, 2 जण जा, सरांची सर पलटून घ्या तिकडे, पब्लिककडे चेहरा करून द्या सरांचा. आणि सागर दुधाणे सर तिकडे चेहरा करा, तिकडे समोरकडे हां, येस, हां, थँक्यू. आणि सागर दुधाणे आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण इथे एक प्रण करूया. हां, काळबांडे साहेबाला नाही, डॉक्टर साहेबांनाही बोलवतो ना. आपण कराळे सर, आपण सागर दुधाणे ही प्रेरणा आहे आपल्यासाठी. सागर दुधाणे शेतकऱ्यांसाठी काम करून राहिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करून राहिला. एकट्या नरखेड काटोल तहसीलमध्ये जवळपास 700 किती सर, 793 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे किती केविलवाणी गोष्ट आहे, आपल्यासाठी किती दुःखाची गोष्ट आहे. विदर्भातून, तेही फक्त नरखेड आणि काटोल तहसीलमधून 793 लोकांनी आत्महत्या केली. इतके तकलीफमध्ये आज शेतकरी आहेत. सरकारने हात वर केला आहे, पण आपण सगळे हवाल दिला आहोत कराळे सरांच्या माध्यमातून, दुधाणे सरांच्या माध्यमातून आणि तुमच्या सगळ्याच्या साक्षीने. आपण इथे एक प्रण घेऊया, जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं असतील, परत मी सांगतोय, जे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं असतील अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पण ते होतकरू पाहिजे, जिद्दी पाहिजे, कष्ट करणारे पाहिजे. कारण शेतकऱ्याचा पोरगा हा कष्ट करायला आज तयार नाही आहे, त्याला सगळं आयतं पाहिजे. शेतकऱ्याची जमात आता नष्ट होत चाललेली आहे.
ती आपल्याला कुठेतरी पुनर्जीवित करायची आहे. शेतकऱ्यावर बरेचदा मी आपल्या कराळे सरांना बोलताना बघतो, सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर बनायचं आहे रे, हात वर करा, किती लोकांना शेतकरी बनायचं आहे? कोणाचं स्वप्न शेतकरी बनायचं नाही आहे. शेतकऱ्याचंही पोरग शेती करायला तयार नाही आहे. ही शोकांतिका आहे. शेतकऱ्यांचे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे, अशा मुलं, असे ज्यांची मुलं आहे, होतकरू आहे, हुशार आहे, चांगलं करू शकतील, अशा सगळ्या पोरांना सागर दुधाने मी जर चुकलो आणि मी जर मुकलो आणि मी जर पलटलो तर 4 जुते घेऊन यायचे, 4 लोकही घेऊन यायचे आणि मला जोड्याने कुथायचं. इथे काटोल आणि नरखेड तहसीलमधून जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या सगळ्या मुलांना आपण इथे मोफत शिक्षण देऊ कन्सेप्ट स्कूलमध्ये. आज आपली फीस 2 लाखाच्या घरात आहे, पण आपली हिंमत आहे, अरे अशा पोरांना शिकवू, अजून 4 पटीने आपण मोठे होऊ. आपली कमाई हे विद्यार्थी आहे, आपली कमाई हे सगळे जे लोक आपले उपस्थित आहे, ही आपली कमाई आहे. पैशाने माणूस मोठा होत नाही. शेतकऱ्यांच्या पोरांसाठी आपण आता उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे त्यांना साथ दिली पाहिजे आणि शिक्षणाच्या मेनधारेत त्यांना आणलं पाहिजे. ते वंचित राहता कामा नये. पैशाने त्यांचं शिक्षण थांबणार नाही. कन्सेप्ट स्कूलमध्ये 2 वर्षाचं प्रशिक्षण त्यांना मोफत आपण देण्याचं इथे आपण जाहीर करतोय. आणि मी विनंती करतो की शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या या आपल्या सागरभाऊ दुधाने यांचं स्वागत आमचे कराळे सर शाल आणि श्रीफळ देऊन करतील. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात अभी ठोको रे भैया ठोको. और